दिव्यांगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौकस्थित जनसंपर्क कार्यालय येथे अमरावती जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध समाज संघटना तसेच शेकडो चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे। यावेळी अस्थि कलशाचे विधिवत पूजन, दादांच्या पवित्र स्मृतीचे स्मरण करत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे। अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधिवत पूजा केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थि कलश रवाना करण्यात आले। अमरावती विभागातील 5 जिल्हे व एक वर्धा जिल्हा अशा ठिकाणी दिव्यांगत लोकनेता अजितदादा पवार यांचा अस्थि कलश पोहोचविण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांच्यावर सोपविण्यात आली। त्या अनुषंगाने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौकस्थित जनसंपर्क कार्यालय येथे सर्व 6 जिल्ह्याचे अस्थि कलश आणण्यात आले। यावेळी सर्व अस्थि कलशाचे विधिवत पूजन करून अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके यांनी प्रत्येक जिल्ह्याचा अस्थि कलश हा त्या जिल्ह्यातील प्रमुख मंडळी व प्रतिनिधींकडे सुपूर्द केलाय। तसेच अमरावती जिल्ह्यासाठी अजितदादा पवार यांचा अस्थि कलश आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौकस्थित जनसंपर्क कार्यालय येथे ठेवण्यात आला असता जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी दादांच्या अस्थि कलशाचे दर्शन करून पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी दादांचा अमरावतीमधील चाहता वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थित होता। महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू लोकनेता दिव्यांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र चाहता वर्ग शोकसागरात बुडाला असून दादांच्या स्मृतीचे स्मरण करून आज लाडक्या लोकनेत्या प्रतींची आपली शोकसंवेदना प्रकट केली। यावेळी अनेकांचे डोळे सुद्धा पाणावले होते। त्यावेळी सर्व शोकमग्न मंडळींनी आमदार सौ सुलभाताई खोडके, आमदार संजय खोडके व श्री यश खोडके यांना भेट देत सांत्वन केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संघटन आमदार संजय खोडके यांनी दिव्यांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिलाय। महाराष्ट्राने एक कोहिनूर हिरा गमावला असून एक शिस्तप्रिय, कर्मठ आणि कुशल प्रशासक, जनतेच्या प्रश्नांची जाण व भान बाळगून सर्व समाज घटक व सर्व समावेशक जनतेला कल्याणासाठी धडपडणारा एक कामाचा माणूस आपण गमावला असल्याची शोकसंवेदना आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केली आहे। तसेच आज दादांच्या अस्थि कलशाचे सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोजरी येथील पवित्र कुंडात श्री गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिव्यांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पवित्र अस्थि कलशाचे विधिवत विसर्जन करण्यात येणार असल्याचे सुद्धा आमदार संजय खोडके यांनी सांगितले आहे।